दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होण्याच्या आधी रोहित पवार हे काका अजित पवार यांच्या बाजूनं मैदानात उतरलेले आहेत। पुण्यामधल्या गुंडगिरीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं। यावरती मोहोळ यांना रोहित पवारांनी उत्तर दिलंय। अजितदादांना कशाला चॅलेंज करता, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे असं आव्हान रोहित पवारांनी मोहोळांना दिलंय। जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काहीतरी केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे। जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं। मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय। दादा जी भूमिका मांडत होते, प्रक्रिया जिथून सुरू झाली ती दादांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली होती। काल बोलत असताना कुठेतरी जेव्हा पासपोर्टचा एका गुंडाचा विषय हा दादांनी काढला तेव्हा कुठेतरी मुरली मोहोळ हे कुठेतरी चिडले आणि त्यांनी सांगितलं हिम्मत असेल तर समोरासमोर आपण बसूया। मला मुरली मोहोळांना सांगायचे, दादांना कशाला चॅलेंज करतात, त्यांची उंची फार मोठी आहे। आपण एक काम करा, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे। खरं कोण होतं, कोणामुळे त्या गुंडाला पासपोर्ट मिळाला हे मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।